चंद्रपूर महापौर निवडणुकीत राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचा पराभव अवघ्या एका मतानं झाला असून या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीत खळबळ उडाली आहे। पक्षांना तातडीनं शहराध्यक्षांवर कारवाई करत त्यांच्या अध्यक्षतेखालील शहर कार्यकारिणी तातडीनं बरखास्त केली आहे। मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महापौर निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडल्या। काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठानं थेट भाजपसोबत हातमिळवणी केली। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांनी तटस्थ भूमिका घेत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव झाला। निकाल लागल्यानंतर वंचित बहुजन आघाडीत तातडीची हालचाल सुरू झाली। पक्षानं शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती केली असून त्यांनी केलेल्या सर्व नियुक्त्यांनाही स्थगिती देण्यात आली। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते, मात्र ते अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा अवघ्या एका मतानं पराभव झाला। विशेष म्हणजे पक्षानं शहराध्यक्षांवर कारवाई केली असली तरी अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा करून देणाऱ्या त्या 2 नगरसेवकांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत पुढे काय निर्णय होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे।